नमस्कार मित्रांनो, एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी खूप रूल्स फॉलो करावे लागतात आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सायकोलॉजी आणि माइंडसेट. मार्केटमध्ये येण्याआधी तुमची सायकोलॉजी कशी असली पाहिजे आणि तुमचा माइंडसेट काय असला पाहिजे. तर सर्वात पहिला मुद्दा, मार्केटमध्ये येण्याआधी तुमचा माइंडसेट एकदम क्लिअर असला पाहिजे. तुम्ही एकदा ठरवलंय ट्रेडिंग करायची तर मग तुम्हाला आता करायची, कारण प्रत्येक व्यक्तीचे ट्रेडिंग बाबतीत वेगवेगळे विचार असतात. कोणाचा पॉझिटिव्ह असतो, कोणाचा निगेटिव्ह असतो. पण तुम्हाला तुमच्या निर्णयावर ठाम राहायचं आहे आणि मार्केटवर तुम्हाला ट्रस्ट दाखवायचा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्यात पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये कधी तुम्हाला प्रॉफिट होईल तर जास्त एक्साइटमेंट नाही दाखवायची आणि कधी लॉस झाला तर तो पण ऍक्सेप्ट करायचा आहे. कारण एकदा गोष्टी ऍक्सेप्ट करायला शिकलं की मग प्रॉब्लेम सुटायला लागतात, ते मार्केट असो किंवा मग ती लाईफ असो. तिसरा मुद्दा म्हणजे तुमच्या डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. रोज काही छोटे छोटे टार्गेट बनवणं आणि त्यांना अचीव्ह करणं, या गोष्टीने तुमचं डिसिप्लिन आणि तुमचा सेल्फ कंट्रोल इम्प्रूव्ह होईल. चौथी गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये ट्रेडिंगला बसण्या अगोदर तुमचा माइंड पूर्णपणे स्टेबल असला पाहिजे. नाहीतर उगाच घरी भांडण झालेत आणि आता येऊन ट्रेडिंगला बसताय आणि त्या स्ट्रेसमध्ये ट्रेड घेताय आणि अजून लॉस करून तो स्ट्रेस वाढून घेताय, या गोष्टी व्हायला नको. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीवर पूर्णपणे ठाम राहायचंय, पूर्णपणे ट्रस्ट दाखवायचा आहे. जसंही तुमचं टार्गेट अचीव्ह होईल, तुम्हाला एक्झिट करायचा आहे ट्रेड, मग तो तुम्हाला पुढे कितीही प्रॉफिट दिसतो त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि जसंही तुमचा मॅक्झिमम डे लॉस जो असेल तो हिट झाला की तुम्हाला त्या दिवशी ट्रेडिंग करणं बंद करायचं आहे. जर या गोष्टी फॉलो नाही केल्या तर मग परत रिव्हेंज ट्रेडिंग, ओव्हर ट्रेडिंग या गोष्टींचे शिकार आपण बनायला चालू होतो. आणि एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी असा माइंडसेट आणि अशा सायकोलॉजीने वर्क केलं तर नक्की एक आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. थँक्यू सो मच.